भंडाऱ्यात सध्या ऑपरेशन फ्लश आउटचा मोठा गाजाबाजा सुरू आहे. अवैध दारू व्यवसायावर पोलिसांची धडक कारवाई सुरू असली तरी नागरिकांच्या मनात एकच प्रश्न आहे, दारू माफियांवर खरोखरच लगाम बसणार की ही मोहीम फक्त काही दिवसांचा दिखावा ठरणार? भंडारा जिल्ह्यात पोलीस विभागाकडून ऑपरेशन फ्लॅश आउट अंतर्गत अवैध दारू व्यवसायाविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाया सुरू आहेत. जिल्ह्यातील विविध भागांसह अड्याड पोलीस स्टेशन हद्दीतही धडक छापेमारी करण्यात येत आहे. या कारवाईत अनेक ठिकाणी अवैध दारू जप्त करण्यात आली असून संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या मोहिमेमुळे काही प्रमाणात दारू माफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र नागरिकांमध्ये या कारवाईच्या टिकाऊपणाबाबत गंभीर शंका व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की काही दिवस कारवाई होते आणि नंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे होते. ग्रामीण भागात अवैध दारूमुळे युवक व्यसनाकडे वळत आहेत. यामुळे कुटुंबांमध्ये वाद वाढत असून गुन्हेगारीलाही खतपाणी मिळत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. नागरिकांनी केवळ छापेमारी न करता संपूर्ण साखळी उद्ध्वस्त करण्याची मागणी केली आहे. नियमित गस्त माहिती देणाऱ्यांचे संरक्षण आणि कठोर स्थानिक देखरेख केल्याशिवाय ही मोहीम यशस्वी होणार नाही असे मत व्यक्त केले जात आहेत. आता मोठा प्रश्न असा आहे, ऑपरेशन फ्लश आउटमुळे अवैध दारू व्यवसायांवर कायमस्वरूपी लगाम बसणार का की काही दिवसांनी पुन्हा परिस्थिती पूर्ववत होणार? याकडे संपूर्ण भंडारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.